वणीगडावर जाणाऱ्या भाविकांसाठी मालेगावात पोलिसांचा मोठा फौजफाटा। उद्या खानदेशातून मालेगावात येणाऱ्या देवीच्या मानाच्या रथाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त। शहरात 280 होमगार्ड, FSRP प्लाटून, 378 पोलीस अंमलदार, 42 पोलीस अधिकारी, त्यासोबत RTO टीम, महामार्ग वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस असा फौजफाटा तैनात। शहरातील मुख्य ठिकाणी CCTV कॅमेऱ्यांची नजर। आद्य शक्तीपीठ नाशिकच्या वणी सप्तशृंगी गडावर लाखो भाविक पायी जात नतमस्तक होत असतात। खानदेशातून मोठ्या संख्येने भाविक मालेगाव मार्गे वणी गडावर पायी जात असतात। मालेगाव शहर संवेदनशील असल्या कारणाने पोलिसांना विशेष मोठी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने उद्या मानाच्या रथाचे आगमन खानदेशातून होत मालेगाव मार्गे गडावर जात आहे। त्यासाठी शहरात 280 होमगार्ड, एक SRP प्लाटून, 378 पोलीस अंमलदार, 42 पोलीस अधिकारी, त्यासोबत RTO टीम, महामार्ग वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस असा फौजफाटा तैनात केला असून शहराच्या मुख्य चौक, रस्ते या ठिकाणी 20 CCTV कॅमेऱ्यांची नजर असणार आहे। सप्तशृंगी माता वणीगडवर जाण्यासाठी भाविकांची सुरुवात मालेगावातून झालेली आहेत। याच्यामध्ये खानदेशातून खूप भाविक मालेगावातून सप्तशृंगी वणीगडवर जाणार आहेत आणि 29 तारीखला मानाचा रथ मालेगावातून वणीगडवर जाणार आहेत। त्याच्यासाठी आम्ही परिपूर्ण बंदोबस्त लावला आहे। याच्यामध्ये 280 होमगार्ड, एक SRPची कंपनी, 378 अंमलदार आणि 42 ऑफिसर्स आहेत। त्याच्यासोबत RTOची टीम्स, हायवे सेफ्टीची टीम्स आणि आमचे स्थानिक पोलिसांची टीम्स राहील, जे ट्रॅफिकचं नियोजन आणि इतर बंदोबस्तचे जे काही पार्ट्स आहेत त्यांना बघतील। CCTV वगैरे असं काही नाही? आम्ही 20 स्पॉट्सवर CCTV कॅमेराजचं नियोजन केलेलं आहेत। काही जागेवर आम्ही भाविकांच्या जाण्यासाठी दर्शन फलक पण लावले आहेत। काही जागेवर जसे की मौसम पूल आहेत, जिथे मानाचा रथ उभा राहणार आहेत उद्या, तिथे आपण पाणी आणि इतर नियोजन केलेलं आहे।